नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी शिंदे आपले शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते। सर्वप्रथम दिवाळी सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत दिवाळी। बघा, नुकतेच दिवाळी चालू झालेली आहे। दिवाळीचे 2 दिवस झालेले आहे। आता तिसरा दिवस उद्यापासून स्टार्ट होते। उद्या लक्ष्मीपूजन। तर बघा मित्रांनो, आपण बघणार आहोत या दिवाळी सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। दिवाळी सण का साजरा करतात, कशासाठी साजरा करतात, दिवाळी सणाचे किती दिवस असतात आणि कोणत्या दिवशी कोणती पूजा आणि हा दिवस कसा साजरा केला जातो हे सर्व आपण बघणारच आहोत। तुमच्याही घरी वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी केल्या जात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या घरी दिवाळी कशी साजरी करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं। व्हिडिओ पूर्ण बघायचा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा। तर चला मग आता आपण बघूया दिवाळी सणाची संपूर्ण माहिती। दिवाळी हा सण भारतात साजरा करतात। एक प्रमुख सण म्हणजे आपल्या भारतातला हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख असा मानला जातो। अगदी बालगोपाळापासून ते वडीलधाऱ्या सर्व मंडळीपर्यंत या सणाची आतुरतेने आपण वाट बघत असतो। त्यानंतर बघा, लहान मुलापासून ते वडीलधाऱ्यापर्यंत या सणाची आपण सगळेजण वाट बघतो। पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असताना धनधान्याची कोठोरे भरल्याची चाहूल शेतकऱ्यांनी लागलेली असते, तेव्हा हा सण येतो। जेव्हा शेतातलं पीक शेतकऱ्याच्या घरी येतं त्यानंतर दिवाळी आपण साजरी करतो। शरद पौर्णिमेच्या चांदण्यात कोजागिरी साजरी झालेली असते। गुलाबी थंडीची चाहूल हळूहळू लागल्याची सुरुवात होते। अशा पार्श्वभूमीवर दिवाळीचे आगमन होते। बघा, दिवाळी चालू झालेली आहे, हळूहळू गुलाबी थंडी पडत आहे। अशा या गुलाबी थंडीमध्ये फराळ खाण्याचा आनंद तो वेगळाच असतो। तुमच्या आईनेही बनवला असेल फराळ, मीही बनवलं माझ्या मुलांसाठी। तुम्ही नक्की तुमच्या आईने बनवलेलं फराळ कसं झालं ते मला कमेंट्स मध्ये सांगा। त्यानंतर आणि काय काय बनवलं ते पण पुढच्या वर्षी मी नवीन एक पदार्थ बनवू शकेल। अशा या पार्श्वभूमीवर दिवाळीचे आगमन होते। अश्विन महिना संपता दिवाळी सुरू होते आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीजेनंतर संपते। ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान ही दिवाळी असते। कधी कधी दिवाळी ऑक्टोबर मध्ये येते, कधी नोव्हेंबर येते। तर बघा, आता या सणाची आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया। बघा, प्राचीन काळापासून हा उत्सव म्हणजे खूप अगोदरच्या काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो। ती परंपरा पहिल्यापासूनच जशी चालत आहे तशी नेहमी चालत आलेली आहे। आजही आपण आपल्या घरावर रोषणाई लाइटिंग लावली असेल, संध्याकाळी दिवे लावतो। अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो। बघा, संध्याकाळी रात्रीच्या टायमाला आपण जो सायंकाळच्या वेळी दीपक लावतो, दिवाळीच्या वेळेस आपल्या घरात दारात बाहेर रोषणाई करतो, हे दीपक म्हणजे मांगल्याचे प्रतीक आपण मानले जाते। त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो। बघा, त्या प्रकाशात एवढीशी पणती असते पण तिचा प्रकाश आपल्या मनातील अंधकार दूर करत असतो। हा दीपोत्सव म्हणून आपल्या मनातील प्रकाश आपल्या मनामध्ये जागृत व्हावा यासाठी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो। पावसाळ्यातील समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो। त्यानंतर दिवाळी कशी साजरी करतात, बघा व्हिडिओत मी सांगितलं। आपण पूर्ण माहिती या सणाची बघणार आहोत। का साजरा करतात, कशासाठी साजरा करतात, केव्हा साजरा करतात, ह्या सर्व गोष्टी आपण या संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ अगोदरपासून तर शेवटपर्यंत नक्की बघावा। दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पाडला जातो। दिवाळीला आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलाचे तोरण मुख्य दाराला लावले जाते। आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो त्याला या आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण आपण बांधतो। अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात। अशाच प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आपण करत असतो। असे म्हटले जाते की रांगोळी शुभ कारक आहे।
बघा, दारावर जर रांगोळी असेल तर आपल्यालाही प्रसन्न आणि खूप छान असं फील येतो. कोणाच्या घरी गेलं, दारावर रांगोळी बघितली तर दिवाळीला प्रत्येकाच्या घरी आंब्याची तोरण, झेंडूच्या फुलाची तोरण, दारावरती रांगोळी अशी सजावट केलेली आपण बघतो. त्याचबरोबर घराच्या चारही बाजूंना तेलाचे दीपक रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणूनही ओळखला जातो. बघा, दिवाळीला दीपोत्सव, दीपावली आणि दिवाळी अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. आता बघा, आपण बघूया दिवाळी सणाचे मुख्य किती दिवस असतात आणि या दिवशी नेमकं काय काय केलं जातं, कशी कशी पूजा आणि आपण हा दिवस कसा कसा साजरा करतो हे बघू. दिवाळीचे मुख्य मेन दिवस असतात 5. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि शेवटचा म्हणजे आपल्या आवडीचा, तुमचाही असेल माझाही आपल्या आवडीचा दिवस म्हणजे भाऊबीज. बघा, आता बघूया आपण वसुबारस. अश्विन द्वादशी म्हणजेच गोवत्सव द्वादशी. वसुबारसी हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणजे वसु म्हणजे द्रव्य म्हणजेच आपण जे धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे त्याचा अर्थ होतो वसु बारस. त्यानंतर बघूया, भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व काही विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीचे पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सतत धेनूची पूजा केली जाते. बघा, या दिवशी आपल्या भारतामध्ये कृषीप्रधान देश मानला जातो, म्हणून गाय आणि तिच्या पाडसासह या दिवशी तिची पूजा केली जाते. त्यानंतर ज्याच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलाची माळ त्याच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर गायीला पुरणाच्या पोळीचा वगैरे पदार्थ वाढून हा नैवेद्य आपल्या गायीला खाऊ घालतात. तर बघा, या दिवशी आपण गायीची पूजा करतो म्हणून याला म्हणतात वसुबारस. तसाच याचा अर्थ होतो वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी, म्हणून याचे नाव पडलेलं आहे वसुबारस. त्याच्यानंतर या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास म्हणजे या दिवसापासून दिवाळीची स्टार्टिंग होते. या दिवसापासून आपण अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा बघा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू आणि मूग हे 2 धान्य खात नाहीत. स्त्रिया बाजरीच्या भाकरी व गवाराच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास पूर्ण करतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख समृद्धी लाभावी म्हणून ही गाय आणि तिच्या वासरासोबत केलेली पूजा म्हणजेच वसुबारस. त्याच्यानंतर बघा, धनत्रयोदशी, धनाची देवता. या दिवशी धनाची देवतेची पूजा करतात. बघा, ती म्हणजे जेव्हा असुराबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास त्यांचे शाप निवारण्याकरिता समृद्ध मंथन केले. बघा, इंद्राला जो शाप लागला होता त्याचे महर्षी दुर्वास शाप निवारण करण्यासाठी समुद्र मंथन केले. तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले म्हणून धन्वंतरीची ही या दिवशी पूजा केली जाते. बघा, माता लक्ष्मी या दिवशी समुद्र मंथनातून बाहेर आल्या. त्यांच्या सोबतच धन्वंतरी देव ही अमृतकुंभ घेऊन हातामध्ये अमृतकुंभ घेऊन या मंथनातून बाहेर आले म्हणून या दिवशी धनत्रयोदशी ही साजरी करतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने, बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याचा मोठा अर्थ आहे धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे.
हे त्यातून प्रतीत होते. कडुलिंबाची 5-6 पाने जर रोज आपण खाल्ली तर कोणतीच व्याधी होण्याची संभावना होत नाही. बघा, कडुलिंब ही अशी गुणकारी औषधी आहे. जर आपण याचे रोज 2-3 पाने जर चावून खाल्ले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग व्याधी होण्याची भीती राहत नाही. म्हणून या दिवशी कडुलिंबाच्या पानाचा प्रसाद आपण लोकांना देत असो. कडुलिंबाचे एवढे महत्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून आपण याला ग्रहण करतो. या दिवशी या दिवशी वस्त्र अलंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून बाहेर काढून साफसूफ करतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजराही करण्यात येतो. बघा, त्याच्यानंतर आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी 3रा दिवस दिवाळीचा. बघा, नरक चतुर्दशी या सणाची संबंधित नरकासुराशी आख्यायिका प्रचलित आहे. बघा, नरकासुराची ही आख्यायिका तुम्ही ऐकलेलीच असेल. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व बघा, नरकासुराने खूप कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर त्याने मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हिरावून त्याच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 1600 स्त्रियांना पळवून नेले. बघा, या नरकासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मागितला. तो म्हणजे मी कोणाच्याही हातून मरणार नाही किंवा मला मृत्यू प्राप्त होणार नाही असा वर प्राप्त केला आणि वेगवेगळ्या राजाला हरवून त्याच्या मुली किंवा त्याच्या राज्यातील सुंदर स्त्रिया यांचे अपहरण करून 16,100 स्त्रियांना पळून नेले. मणिपर्वतावर एक नगर बसून त्यात त्यांना बंदीन करून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली. अशा हवेपोटी त्याने देवी माता आदित्यची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व, मानवालाही त्रासदायक झाला. अनेकगिरी दुर्गाने वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकाराने खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादीने वाढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे केले, त्याचा वध केला. नरकासुराच्या वधाने देवीदिकांना तसेच प्रजेला अत्यंत आनंद झाला. बघा, नरकासुराचा वध या दिवशी कृष्णाने केला आणि याच्यामुळे काय झालं, नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजल स्वीकारणार नाही हे जाणून कृष्णाने 1600 कन्यासोबत विवाह केला. आपण म्हणतो कृष्णाला 16,000 बायका आहेत, तर बघा 1600 बायकांसोबत कृष्णाने मुलींसोबत विवाह केला व त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या घरात पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण द्वादशी, नरक चतुर्दशी असे म्हणतात. बघा, नरक चतुर्दशीच्या दिवशीला कृष्ण चतुर्दशी, आश्विन कृष्ण चतुर्दशी असेही म्हणतात. हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मी पहाटे मर्दन करून आपल्या नरकरूपी पापवासनाचे नायनाट व अहंकाराचे उच्चाटना करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील चा पडदा दूर होऊन
आत्मज्योत प्रकाशित होईल असा या मागील संदेश आहे. या दिवशी अभंग स्नानाचे महत्व आहे. बघा, नरक चतुर्दशीच्या दिवशी अभंग स्नानाचे खूप महत्व आहे. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केले जाणारे स्नान म्हणजेच अभंग स्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषेत घरातील आदित्य आदल्या दिवशी पासूनच घासून घुसून स्वच्छ केले जाते. स्वच्छता गृहात सकाळी पंथी लावण्यात येते आणि ही पण सकाळी आंघोळीपूर्वी आपण स्वच्छता गृहात म्हणजे आपल्या बाथरूम मध्ये पंथी लावण्यात येते. ही पंथी लावायची. त्याच्यानंतर मस्त असे तेल उटणे लावून स्वासिक मोती साबणाने स्नान करायचे. म्हणजेच हे स्नान म्हणजे काय, अभंग स्नान या दिवशी सकाळी पहाटे उठून केले जाते. म्हणजेच कोण्या दिवशी बघा, नरक चतुर्थीच्या दिवशी. आता बघा, त्याच्यानंतरचा दिवस आहे लक्ष्मीपूजन. बघा, लक्ष्मीपूजन आश्विन अमावस्येत लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावस्या म्हणजे आता उद्या येणारी आश्विन अमावस्या, या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपण करत असतो. स्थिर लग्नावर करतात त्याने त्या दिवशी लक्ष्मी ही आपली स्थिर राहते असा समज अनेक म्हणजे हिंदू परंपरेत आहे. त्यानंतर अनेक घरात बघा, आपण या दिवशी लक्ष्मीपूजन करतो. त्या दिवशी अनेक घरात स्त्री स्तुक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्याची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनात भेड, बत्तासे, साळीच्या लाह्याचा नैवेद्य. बघा, आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात भेड, बत्तासे, साळीच्या लाह्याचा नैवेद्य दाखवण्याची या दिवशी पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहाने साजरे करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुनी म्हणजे काय, आपण घर झाडण्यासाठी वापरतो तो झाडू, नवीन केरसुनी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू टाकून घर झाडण्यासाठी या दिवशीपासून त्या केरसुनीचा वापर करतात. केरसुनीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असा समज आपण मानतो. त्यामुळे या दिवशी केरसुनीची ही पूजा केली जाते. त्यानंतर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण काय करतो, गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य करतो, लक्ष्मी देवीची पूजा करतो. त्याच्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन धूम ठोकतो. ती कशासाठी, फटाके फोडण्यासाठी. बघा मुलांना, यातून मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही जर छोटे असाल तर तुम्ही फटाके फोडताना एकट्याने जायचं नाही. मोठाले फटाके फोडायचे नाही. छोटाले फटाके फोडायचे. आणि फटाके छोटाले जरी असतील तरी आपल्या मम्मी पप्पाला, दादा, ताई, मावशी, काका, मामा, जे कोणी आजी आजोबा आपले प्रिय जण असतील त्यांना सर्वांना सोबत घेऊन फटाके फोडण्यासाठी जायचे आहे. एकट्याने शहाणपणा करायचा नाही. एकट्याने मोठाले फटाके काय छोटालेही फोडायचे नाही. जेव्हा आपल्या सोबत मोठी व्यक्ती असेल तेव्हाच हे फटाके फोडायचे. त्यानंतरचा दिवस आहे बलिप्रतिपदा. बघा, बलिप्रतिपदा या दिवशी असे म्हणतात, इडापिडा बळीचे राज्य येऊ. आपला देश हा कृषी प्रधान आहे, त्याच्यामुळे असे बोलले जाते या दिवशी इडापिडा टळो, बळीचे राज्य येऊ दे. जगाचं पोषण करता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवो याची मी सदिच्छा
करते आणि बलिप्रतिपदेच्या आजच तुम्हाला शुभेच्छा देते। तर बघा, कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो। हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो। बघा, बलिप्रतिपदा या दिवसाला पाडवा म्हणूनही साजरा करतात। या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असेही म्हणतात। 3.5 मुहूर्तापैकी हा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो। बघा, आपल्या याच्यात 3.5 मुहूर्त आहेत जे शुभ मानले जातात, त्यापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणजे पाडवा। या दिवसाचे विशेष म्हणजे शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यात घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात। बघा, शेतकरी सकाळी उठून स्नान स्वच्छ करून आपल्या डोक्यावर घोंगडी घेऊन एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात आणि हा दिवा शेतात घेऊन जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात। काही ठिकाणी बळीची आशारूढ प्रतिमा करून तिची पूजाही केली जाते। शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे। बघा, कुठे कुठे तर शेणाचा बळीराजा करतात आणि त्याची ही पूजा करतात, अशी ही प्रथा आहे। या शेणाला शुभ असे म्हणतात। असा हा लोककल्याणकारी राजा म्हणजेच बळी, त्याच्या पूजनाचा दिवस म्हणजेच पाडवा। पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नवीन वर्षाची सुरुवात असेही मानतात। बघा, पाडव्यापासून व्यापाराच्या हिशोबाचे नवीन वर्ष चालू होते। त्यानंतर नव्या वह्याचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात। व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या किर खात्याचे नवीन वह्याची या दिवसापासून सुरुवात होते। नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद, कुंकू, गंध, अक्षता लावून अशी पूजा केली जाते। व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा सुरू करतात। या मुहूर्तावर बघा, व्यापारी लोक नवीन व्यवहारही चालू करतात। बरोबरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पत्नीला ओवाळत असे। पत्नी पतीला या दिवशी ओवाळण्याची प्रथा सुद्धा आहे। तर बघा, अक्षत करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो। नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात। याला दिवाळी सण म्हणतात। दिवाळी सण म्हणजे दिवाळी पाडवा म्हणतात। त्यानिमित्त या दिवशी जावयास आहेर करतात। दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात। गाई बैलांना रंग लावून व माळ घालून सजवतात। तर बघा, या दिवशी बळीराजाची मुख्य पूजा केली जाते। त्यानंतर मथुरेमध्ये काय केलं जाते बघा, मथुरेमध्ये गोवर्धन पूजा केली जाते। या दिवसाला मथुरेमध्ये तिकडे गोवर्धन पूजा म्हणून ओळखतात। तर बघा, मथुरेकडील लोकांना बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात। ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात। अन्नकूट म्हणजे, आता बघा इथे अन्नकूटही केले जाते। अन्नकूट म्हणजे वास्तव्यात गोवर्धनाची पूजा होय। विविध प्रकारचे पक्वान बनवून आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्ती पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य अर्पण करणे म्हणजेच अन्नकूट। आता अन्नकूट म्हणजे काय, या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि ते कृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात। यालाच अन्नकूट असे म्हणतात। या दिवशी मुख्य म्हणजे मथुरेमध्ये गोवर्धन पर्वताची पूजा करतात। त्यानंतर बघा, आली भाऊबीज, बहीण भावाला ओवाळी। बघा, बहीण भावाचा हा अत्यंत प्रिय असा सण तुमचाही असेल। या सणाची आपण खूप वाट पाहतो। 5 दिवसामध्ये माझा आवडतीचा दिवस म्हणजे भाऊबीज तुमचाही असेल। या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या बहिणीला एखादी भेटवस्तू देत असतो।
तो हा सण म्हणजे बहीण भावाचा सण म्हणजे भाऊबीज. तर चला मग बघूया आपण भाऊबीज कशी साजरी करतात ते आणि का साजरी करतात. तर बघा, कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवशी यमद्वादशी असे नाव मिळाले आहे. बघा, भाऊबीज या सणाचं दुसरं नाव आहे यमद्वादशी. म्हणजेच यम हा आपल्या बहिणीला म्हणजेच यमीला भेटण्यासाठी व तिच्या घरी जेवण्यासाठी गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वादशीच म्हणजेच भाऊबीज असे म्हणतात. बंधू भगिनीचे प्रेम संबंधाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ जातो आणि गोडधोड भोजन करतो. आणि बघा, सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीच आणि नंतर आपल्या भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात बहिणीला ओवाळणी म्हणून देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची ही पूजा केली जाते. बघा, या दिवशी चित्रगुप्ताची ही पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणूनही साजरा करतात. तर अशी ही भाऊबीज साजरी केली जाते. तर बघा, आनंदाची दिवाळी घरी बोलवता वनमाळी, घालते मी रांगोळी गोविंदा गोविंद. बघा, अशी आपण दिवाळी सणाची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. मला असं वाटते तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि नक्कीच तुम्ही दिवाळी खूप छान प्रकारे एन्जॉय करत आहात. तर बघा, आपण बघू, व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. आणि बघा, मी सांगितलं फटाके फोडा पण मोठ्यांच्या सोबत फोडा. आणि शेवटी एकदा तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या काव्याकडून खूप 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 शुभेच्छा. चला, धन्यवाद.